हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये काही PYQs मागच्या क्वेश्चन पेपरमधले एक्झाम्पल्स डिफरन्सिएशन या चॅप्टरमधले एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर ते लॉग ऑफ x क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय x क्यूब प्लस वाय क्यूब हे तुम्हाला एक्झाम्पल काय केलेलं आहे तर इथं दिलेलं आहे. इथं 10 आहे आणि इथं 2 आहे. तर तुम्हाला शो करायचं आहे dy by dx equal to minus 99x square divided by 101y square हे आन्सर दाखवायचं आहे. ह्याला म्हणायचं शो दॅट. 2 मार्क्सचाच क्वेश्चन असतो, कधी कधी 3 मार्क्सला पण विचारला जातो. त्यामुळं हे लक्षात ठेवा. आणि MCQ ला सुद्धा विचारला जातो. त्यामुळं लक्षात ठेवा minus 99x square divided by 101y square. आता बघा आन्सर कसं. तर मला हा लॉगॅरिथमिक मेथड जी आहे लॉग जो आहे तो लॉग काढून टाकायचा आहे. पण आपल्या आन्सर मध्ये लॉग पाहिजे का? आन्सर मध्ये लॉग नको आहे. म्हणून लॉगचं रूपांतर लॉग ऑफ 5 टू द बेस 2 इक्वल टू 8 जर असेल, असं काही असेल 5 टू द बेस 3 असेल समजा 3, तर एक मिनिट असं समजा असेल म्हणजे परफेक्ट तुम्हाला लक्षात येईल. लॉग ऑफ 8 टू द बेस 2 8 लॉग होते लॉग ऑफ 8 टू द बेस 2 इक्वल टू 3. ह्याचा लॉग नको आहे मला, त्याला इंडायसिस फॉर्म मध्ये रूपांतरित करायचं आहे. तर मी काय करणार, त्या दोघांची जागा बदलणार आणि लॉग काढून टाकणार. 2 क्यूब इक्वल टू 8 2 क्यूब इक्वल टू 8 बघा. त्याला म्हणायचं कन्व्हर्शन ऑफ लॉग इनटू इंडायसिस. जस्ट लाईक दिस I will convert this. तेव्हा हा 2 या ब्रॅकेटच्या ठिकाणी लिहिणार आणि ब्रॅकेट काढून तिथे लिहिणार. म्हणजे कसं होते बघा, हा इथे येणार x क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय x क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 10 स्क्वेअर. हा 2 याच्या ठिकाणी येणार, याचा तो 10चा स्क्वेअर लॉग निघून जाणार. या अगदी आता सांगितलं. ओके, तर हे झाल्यानंतर एकदा लॉगचं रूपांतर कशात झालं, तुमचं इंडायसिस मध्ये कन्व्हर्शन झालं. आता इंडायसिस मध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर मी काय करतो बा, हे 100 होईल आणि त्याला ते ट्रान्सफर होईल. x क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल टू 100 इनटू ब्रॅकेट x क्यूब प्लस वाय क्यूब. 100 मीन्स 10 स्क्वेअर इज 100. therefore x क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल टू 100 x क्यूब प्लस 100 वाय क्यूब. 100 यात मल्टिप्लाय करून घेतलं. हा वाय क्यूब इकडे ट्रान्सफर करू, हा एक्स क्यूब इकडे ट्रान्सफर करू. सो एक्स क्यूब प्लस बिकम्स मायनस 100 वाय क्यूब प्लस वाय क्यूब. सो मायनस 99 एक्स क्यूब इक्वल टू 101 वाय क्यूब. जवळपास आपण आन्सरच्या जवळ चाललेला आहे. मायनस 99 आहे, 101 आलेला आहे, पण स्क्वेअर यायचे का? अजून dy बाय dx पण यायचं आहे, पण अजून डेरिव्हेटिव्ह कुठे घेतले आपण? आता आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे डिफरन्शिएट with respect to x. minus 99 as a constant, x dy dx of x cube is 3x square. कसं असतं बघा, 3 पुढे घ्यायचा 1 मायनस करायचा इक्वल टू 101. 3 पुढे घ्यायचा 1 कमी करायचा आणि dy बाय dx. इथं dy बाय dx का घेतलं? इथं x चा फॉर्म्युला x रेज टू n चा फॉर्म्युला आहे. x रेज टू n चा फॉर्म्युला y साठी यूज केला म्हणून dy बाय dx. 3 कॅन्सल. ही टर्म इकडे ट्रान्सफर करा. मायनस 99 x स्क्वेअर डिवायडेड बाय 101 y स्क्वेअर इक्वल टू dy बाय dx is the it is answer दोन मार्क्स सहज, कधी कधी 3 मार्क्सला सुद्धा तुम्हाला हे विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. समजते? त्यामुळे हे एक्झाम्पल्स सॉल्व करून ठेवायची. डीप स्टडी करा, भरपूर स्टडी करा, एक्झाम्पल्स सहज सुटली जातील. If
नेक्स्ट एक्झाम्पल पहा. इफ एक्स साइन वाय इक्वल टू वाय साइन एक्स प्लस वाय साइन एक्स इक्वल टू 0, फाइंड dy बाय एक्स. बघा आता लक्ष द्या, dy बाय एक्स फाइंड करायचं आहे. ओके, तर बघूया आपण कसं फाइंड करायचं हे आपल्या लक्षात येईल. ओके, तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल, इथं डिफरन्स हे वाय इक्वल टू असं वाय इक्वल टू आतापर्यंतचे एक्झाम्पल कसं दिलंय का नाही, ही इम्प्लिसिट फंक्शन मध्ये आहे. डेरिव्हेटिव्हच्या इम्प्लिसिट फंक्शन मध्ये इथं आहे इंटू, इथं आहे इंटू यूबीचा फॉर्म्युला, यूबीचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा यू, हा बी, यू ही यूबीचा फॉर्म्युला मांडतो. दोन्हीचे सॉल्व करतो. बघा, यू डी बाय एक्स ऑफ पी साइन वाय प्लस साइन वाय ॲज इट इज, साइन वाय ॲज इट इज टू डी बाय एक्स ऑफ एक्स. हे कुणाच झालं, याचं फर्स्ट झालं. u into d by dx of p plus p into d by dx of u plus u d by dx of p plus p d by dx of u equal to 0. दोघांचं असं सेपरेशन करून तुम्ही डेरिव्हेटिव्ह आणि दोन्हीमध्येही u चा फॉर्म्युला यूज केला. लक्षात आलं का तुमच्या? बघा, जर हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज करूया. आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज करूया. हे पहा, x इंटू डी बाय एक्स ऑफ साइन वाय इज कॉस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स फाय. आपल्याकडे फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स तर कॉस एक्स. तुम्ही वाय चा x चा फॉर्म्युला y साठी यूज केला, सो y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस sin y into d by dx of x is 1 plus y d by dx of sin x cos x plus sin x into dy by dx equal to 0. समज इथपर्यंत. आता आपण काय करूया, dy बाय dx ची टर्म, dy बाय dx ची टर्म्स कलेक्ट करू एकत्र आणि त्याच्यातून dy बाय dx कॉमन काढू. हे बघा, dy बाय dx कॉमन काढू. x cos y इथे शिल्लक राहील. हियर रिमेन sin x इक्वल टू ह्या दोन टर्म्स तिथे ट्रान्सफर करू, मायनस sin y मायनस y cos x प्लस becomes minus, प्लस become minus आणि हे डिवाइड करू dy by dx equal to minus sin y minus y cos x divide x cos y plus sin x is the answer. इजी ब्रॅकेट आहे, तो इकडे डिवाइड केला. पाहिजे असेल तर मायनस कॉमन काढा, काही फरक पडणार नाही. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. समजलं का? बघा, 2 मार्क्सला विचारतात, फार असं काय जास्त त्याला व्हॅल्यू नाही आहे, पण तरी सुद्धा 2-2 मार्क्सने सुद्धा आपले 36 मार्क्स मिळत आहेत. 2-2 मार्क्सचे 36 मार्क्स मिळत आहेत, तेव्हा त्याला सुद्धा खूप महत्त्व दिलं पाहिजे. समजते का? बघा, तर पुढचा क्वेश्चन आहे dy बाय dx. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, सोपा क्वेश्चन आहे बघा. इफ x इक्वल टू a cos t y इक्वल टू a sin t फाइंड dy बाय dx तुम्हाला फाइंड करायचं आहे. इथं पॅरामीटर, इथं लक्षात घ्या, इथं पॅरामीटर t आहे, इथं पॅरामीटर t आहे, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे इथं जो असतो ना, इथं समजा थीटा असेल तर विथ रिस्पेक्ट थीटा करायचं. इथं समजा अल्फा असेल विथ रिस्पेक्ट अल्फा करायचं.
इथं टी आहे, विथ रिस्पेक्ट टू टी ने डिफरन्सिएशन करायचं. बघा कसं करतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह dx बाय dt होतं. पहा हा एक कॉन्स्टंट असा cos t चं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस साइन टी, मायनस साइन टी. आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dt इक्वल टू a as it is, डेरिव्हेटिव्ह साइन t is cos t, but dy by dx equal to dy by dt divided by dx by dt असा फॉर्म्युला मांडायचा. dy by dt dy by dx equal to dy by dt divided by dx by dt equal to व्हॅल्यू ठेवूया a cos t divided by minus a sin t, आणि हा a ला कॅन्सल झाला, हा मायनस वर गेला, cos बाय साइन मीन्स cot x, हा झाला तुमचा dy बाय dx. आणि ह्याला देणार 2 मार्क्स. त्याला किती मार्क्स तुम्हाला देणार ते 2 मार्क्स. पण त्याला वाटलं आणखी एक मार्क्स तुम्हाला वाढवायचा आहे. 3 मार्कचा क्वेश्चन जर कन्वर्ट करायचा असेल तर तुम्हाला काय विचारण्याची शक्यता आहे, अल्सो फाइंड, काय विचारले, अल्सो फाइंड d2y बाय dx स्क्वेअर, म्हणजे डबल डिफरन्सिएशन घ्यावं लागेल तुम्हाला. आणि क्वेश्चन पुढे वाढवून तुम्हाला जाईल. शेवटी लक्षात घ्या, d2y बाय डायरेक्ट जरी म्हटलं फाइंड d2y बाय dx स्क्वेअर तर dy बाय dx हा फाइंड करावाच लागेल, नंतर पण d2y बाय dx स्क्वेअर फाइंड करावा लागेल. मग आता याचं इथून पुढे जावं लागेल तुम्हाला. तर कसं पहा, हे पहा cos t, ओके, अगेन डिफरन्शिएट. समजा जर तुम्हाला विचारला तर का डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, का तर विथ रिस्पेक्ट x म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर याचं डिफरन्सिएशन घ्यायचं मायनस cot t चं cot थीटाचं डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ cot थीटा इज मायनस cosec स्क्वेअर t, पण t चं डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू x आपण x चा फॉर्म्युला t साठी वापरला. x इथं cot x असतं ना, cot x चा फॉर्म्युला आपण वापरलाय t साठी, म्हणून t चं डेरिव्हेटिव्ह. मग लास्ट स्टेप तुमची येणार मायनस cosec स्क्वेअर x इंटू cosec स्क्वेअर t इंटू dt बाय dx तुमच्याकडे आलेलं आहे. इथं dx बाय dt, इथं काय आहे dx बाय dt आहे. त्याचं मी dt बाय dx मध्ये कन्व्हर्शन करायचं, रेसिप्रोकल करणार. रेसिप्रोकल म्हणजे हे येणार 1/a इंटू मायनस साइन टी इंटू मायनस साइन टी. आणि मग व्यवस्थित मांडायचं, तर हा मायनस मायनस प्लस झाला, कोसेक स्क्वेअर टी डिवायडेड बाय ए साइन टी. ठीक आहे, हा मायनस मायनस कट झाला. समजलं का? बघा, हे जर एक्झाम्पल तुम्हाला जर का समजलं असेल तर काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांच्यामध्ये सेंड करा. थँक्यू.